श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 50वा श्लोक अभ्यासणार आहोत. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रोते हो, आपण ज्या मनाच्या श्लोकाचा अभ्यास करत आहोत त्यातला हा 50वा एक प्रकारचा एक मैलाचा दगड. या श्लोकामध्ये समर्थ माऊली आपल्याला सद्गुरु तत्वाचा, ज्या सर्वोत्तमाचा दास जो या जगामध्ये धन्य आहे, अशा दासाचे गुण लक्षण, त्याचे गुणविशेष आपल्याला गेल्या 2 ओव्यांमधून 2 श्लोकांमधून समजवत आहेत. आज समर्थ माऊलींनी याच जगी धन्य झालेल्या दासाच्या आणखीन काही गुणविशेषांचं विश्लेषण आपल्या समोर ठेवलेलं आहे. समर्थ म्हणतायत की माझा हा दास जो या जगामध्ये धन्य झालेला आहे, जो या सर्वोत्तमाचा दास आहे, तो कसा आहे? नसे अंतरी कामकारी विकारी, ज्याच्या अंतरामध्ये म्हणजेच हृदयामध्ये कुठल्याही प्रकारच्या षड्रिपूंचा, कामक्रोधादी षड्रिपूंचा कुठल्याही प्रकारचा विकार जेथे शिल्लक राहिलेला नसतो. जो उदासीन आहे, उदासीन या शब्दाचा अर्थ आपण गभितार्थामध्ये बघणारच आहोत, पण जो उदासीन आहे याचा अगदी थोडक्यात अर्थ म्हणजे जो अलिप्त आहे, जो तापसी ब्रह्मचारी आहे, तपस्वी आहे, ब्रह्मचारी आहे, आणि ज्याचं मन हे पूर्णपणे शांत झालेलं आहे. निवाला मनी, ज्याचं मन संपूर्ण शांत झालेलं आहे आणि ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये अज्ञानाचा, तमोगुणाचा लवलेशही सापडत नाही, लेश नाही तमाचा, असा हा सर्वोत्तमाचा दास. श्रोते हो, या षड्रिपूंच्या मध्ये जर कुठला विकार हा मनुष्यासाठी सर्वात घातक असेल, जो अत्यंत चिवट असेल, जो त्याच्या हृदयामधून सहजासहजी ढळू शकत नाही, कारण की सत्संगतीने, जेव्हा आपण सत्संगतीमध्ये उतरतो त्यावेळेला आपले काही दुर्गुण हे फार सहजपणे निघून जातात. आपण बघतो की एखादा रागीट माणूस असतो, तो बऱ्याच अंशी शांत झालेला दिसतो. अर्थात तो पूर्णपणे उच्चाटन त्याचं क्रोधाचं होत नाही, पण बऱ्याच अंशी शांत झालेला दिसतो. आपण बघतो परमार्थामध्ये जसं जसं नामस्मरण करू तसं एखाद्या गोष्टीच्या बद्दलचा असलेला मोह, त्याच्याबद्दलचा असलेला आपला मद हा हळूहळू कमी होऊ लागतो. एखादी गोष्ट दुसऱ्याला मिळाली म्हणून आपला होणारा चरफराट, आपला मत्सर हा देखील आपल्या जीवनात आपल्याला कमी झालेला दिसतो. पण मनुष्याची इच्छा, मनुष्याचा काम, मनुष्याची वासना तृप्त करण्याची धडपड ही मात्र कितीही सत्संग झाला तरी बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये जशी आहे तशीच आपल्याला दिसत असते. आणि काम हा सर्व षड्विकारांचा मूळ बिंदू आहे. ज्याच्या हृदयामधून काम निघाला त्याच्या आयुष्यामधले इतर षड्विकार हे आपोआप लयाला जातात. पण काम जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत क्रोध, तोपर्यंत मत्सर, तोपर्यंत दंभ हे दबा धरून बसलेले असतात बघा. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण बघायचं असेल तर रामायणातलं कैकईचं उदाहरण आहे. ही कैकई प्रत्यक्ष प्रभू रामाच्या छत्रसावलीखाली अयोध्येमध्ये त्याच्याबरोबर नांदणारी, आणि तिच्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेमही होतं. ती त्याच्या सत्संगतीमध्ये अखंड असल्यामुळं तिचं स्वाभाविक प्रेम रामावरती होतं. पण कसं असतं की तिच्या जीवनामध्ये काम देखील प्रचंड होता, कारण की तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान होता, तिला दशरथावरती केलेल्या उपकाराचा अभिमान होता, तिला आपल्यावरती राजा जास्त प्रेम करतो या गोष्टीचा अभिमान होता. आणि त्यामुळं आरामात राहणं, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं, असा हा कामविकार हा कैकईमध्ये हा मूळतः होताच. आणि ज्यामुळं जेव्हा एकदा तिला या मंथरा रूपी मत्सर तिच्या जीवनामध्ये प्रगटला, त्या क्षणी तो दबून असलेला काम तिचा वरती आलेला आहे बघा. आपल्या जीवनामध्ये आपणही भगवंताची खूप उपासना करतो, भगवंताचं आपण खूप चिंतन करतो, पण ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अशी कोणीतरी मंथरा रूपी शक्ती येते आणि जेव्हा ती इतरांच्या दोषांचं, इतरांच्या निंदेचं आपल्यासमोर वर्णन करते आणि कसं तुम्हाला फसवलंय, कसा तुमच्यावरती अन्याय झालाय हे सांगितलं की आपल्या जीवनातला सगळ्यात पहिले काम उफाळून येतो. या कामाच्या पाठोपाठ क्रोध उफाळून येतो, या क्रोधाच्या पाठोपाठ इतर षड्विकारांची एक प्रकारे रांग आपल्या जीवनामध्ये येते. आणि त्यामुळे काम हा अत्यंत चिवट आहे, तो निघत नाही.
रामायणामध्येच जेव्हा पुराणामध्ये एक अशी कथा आहे की शंकराने कामदेवाला भस्म करून टाकलं होतं. कामदेवाला भस्म केलं तेव्हा शंकर हा संपूर्णपणे ध्यान समाधीमध्ये मग्न होता आणि त्याचा पार्वतीशी विवाह व्हावा म्हणून स्वार्थी देवतांनी कामदेवाला शंकरावरती स्वारी करायला सांगितली आणि शंकराने तिसरं नेत्र उघडलं आणि कामदेव जळून खाक झाला. ही कथा आपल्याला कदाचित माहिती असेलच. आणि त्याच वेळेला पार्वती शंकराच्या उपासनेमध्ये रत होती, त्याच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या प्राप्तीसाठी रत होती. आणि त्यावेळेला सप्तर्षींनी पार्वतीची मजा करावी म्हणून ते पार्वती जवळ आले आणि तुलसीदास लिहिता की तुमरे जान काम अब जारा अब लगी संभू रहे सबिकारा. ते सप्तर्षी पार्वतीला येऊन म्हणतात की अगं तू कशाची तपश्चर्या करते? शंकराच्या प्राप्तीसाठी, त्याला पती म्हणून तुला स्वीकारायचंय. अगं तुला काही माहिती आहे का, शंकराने कामदेवाला जाळून टाकलं. आता शंकर हा कामदेव विरहित झालेला आहे. यावरती पार्वती फक्त मधुर हास्य करत म्हणते की तुमच्या समजुतीनुसार शिवजींनी आत्ता कामदेवाला जाळलं काय? अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत ते विकारीच होते, कामीच होते. म्हणजे खऱ्या अर्थाने जो रामाचा भक्त असतो हा संपूर्णपणे निर्विकारी असतो. कामाचं संपूर्ण उच्चाटन त्याच्या जीवनातून झालेलं असतं. श्री महाराज भाऊसाहेब केतकरांचे जे तिसरे चिरंजीव होते त्यांच्याबरोबर एकदा शेतामध्ये उभे होते. संध्याकाळची वेळ होती, असा सूर्यास्ताची वेळ आणि सूर्याचा लाल भडक प्रकाश महाराजांच्या चेहऱ्यावर पसरलेला. आणि महाराज त्या सूर्याकडे बघत अचानक मुखातून उद्गारले की एक कामाला अस्मादिकांनी जिंकलं आणि या पृथ्वी तलावरती आम्ही जिंकलेला आहे. काम हा विकार जिंकणं हे केवळ रामाच्या कृपेने, त्याच्या सर्वोत्तमाच्या दासालाच फक्त हे शक्य आहे. आपण सामान्य जनमानस हे उपासना करतो हे देखील एका कामाच्या अनुषंगानेच करत असतो. आणि संतांनी या कामाला संपूर्णपणे जाळून आपल्या जीवनामध्ये सगळं काही त्याच्या इच्छेवरती सोपवलेलं असतं. अर्थात काम हा मुळात तसा टाकाऊ नाही. समर्थांना देखील काम हा आपल्याला टाकाऊ असल्यामुळं सोडून द्यावा अशी अजिबात इच्छा नाही. नाहीतर जर काम ही इच्छाच त्यांना काढायची असती तर ते कधी म्हणालेच नसते की मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हे मना तू भक्तीच्या पंथाने जा. ही देखील शेवटी एक विचार, इच्छाच आहे. पण या कामामध्ये आणि इतर कामांमध्ये फरक काय आहे तर कामकारी विकारी नसे अंतरी कामकारी विकारी. विकारी हा शब्द महत्वाचा आहे. ज्या कामामुळे तुमच्या अंतःकरणात विकार जडणार आहेत असा काम नको. आणि हा केवळ रामाच्या कृपेने मनुष्याला जिंकता येतो. याचप्रमाणे हा सर्वोत्तमाचा दास हा उदासीन असतो. उदासीन म्हणजे आपल्या दृष्टीने एक प्रकारचा नैराश्यग्रस्त, एक प्रकारे सर्व काही हरवून बसलेला असा आपला जर विचार असेल तर तो संपूर्णपणे चुकीचा आहे. आपण ज्या आनंदामध्ये कधी राहिलोच नाही, आपण जो रस या जगामध्ये कधी प्यालेलोच नाही, ज्या रसाचा स्वादच आपल्याला माहित नाही, त्या रसाच्या धुंदीमध्ये हे संत मंडळी राहिलेली आहेत. त्यांच्या दृष्टीने हे जग जरी सगळं मिथ्या अशाश्वत असलं तरी ते त्यांचं रामरूप आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कधीच तो रस कमी झालेला नाही. ते कधीच निरस झालेले नाहीयेत. पण ते उदासीन आहेत. याचं कारण या जगामध्ये घडणारी प्रत्येक घटना ही त्या भगवंताच्या इच्छेने, त्या रामाच्या इच्छेने, त्याच्या सत्तेने चालते. हे त्यांच्या अंतर्यामी इतकं घट्ट झालेलं असतं की घडणाऱ्या घटनेची ती कधी वाट बघत नाहीत आणि झालेल्या घटनेमध्ये ते स्वतःला कधी लिप्त करून घेत नाहीत. कारण की सर्व कर्तृत्व हे त्या रामाचं आहे. हे ज्याच्या अंतर्यामी अत्यंत स्थिर राहतं तो जीवनामध्ये अलिप्त होऊ शकतो. आणि आम्ही देखील श्रोते हो उदासीन आहोत, पण आम्ही संसाराच्या काळजीने उदासीन आहोत. मुलाचं कसं व्हायचं, याचं कसं व्हायचं, माझ्या पैशाचं कसं व्हायचं, तब्येतीचं कसं व्हायचं, या काळजीमुळं आम्ही खरे उदासीन आहोत. आणि संत त्या रसाचा स्वाद घेत अत्यंत आनंदामध्ये जे होणार आहे ते होणार आहे. कबीर म्हणतात ना, जो होय से होय, त्याप्रमाणे आपण ते खरे उदासीन. आणि आपण या रसाचा स्वाद न घेतल्यामुळं संसारामध्ये एक प्रकारे फ्रस्ट्रेटेड झालेली मंडळी आहोत. आणि संतांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये जर पुढचा कुठला भेद असेल तर ते तापसी आणि ब्रह्मचारी अशी दोन विशेषण समर्थांनी इथं जोडलेली आहेत. तापसी, तपस्वी हा रामाचा दास जो आहे हा त्याचा मूलभूत स्वभाव आहे. कारण की ज्या रामाची उपासना करतो ते रामाचं कुल कुठलं आहे, कुठल्या कुळामध्ये राम जन्माला आला,
सूर्यकुळामध्ये राम जन्माला आलेला आहे आणि सूर्याचा स्वभाव काय आहे? तपत राहणं, तप करणं. आणि त्यामुळे ज्या सूर्यकुलाची उपासना आपण करणारे रामदासी आहोत, त्यांच्या जीवनामध्ये देखील तपस्येशिवाय कुठलाही दुसरा मार्ग नाही. जे आपल्या बापाचं कुळ तोच आपला राजमार्ग. आणि त्यामुळं जे संत मंडळी या सर्वोत्तमाचे दास झाले, त्यांना तपाशिवाय काही प्राप्त झालं नाही. आणि त्यामुळे समर्थांसारखा संत देखील टाकळीसारख्या क्षेत्रात 12-12 वर्ष गायत्री मंत्राचं पुरस्चरण करतायत. महाराज नैमिषारण्यामध्ये जात आहेत. आपण कुठलाही संत बघा, तपश्चर्येशिवाय तो घडलेला नाही. आणि तप हेच संताच्या जीवनातलं खरं भांडवल आहे भगवंतापर्यंत जाण्याचं. आणि तो ब्रह्मचारी हा केवळ, आपण म्हणाल की अरे बरेचशी संत मंडळी तर प्रापंचिक होती, मग ती ब्रह्मचारी कशी? श्री महाराजच याला सांगतात की जो आपल्या प्रपंचामध्ये गरजेपुरत्या वासनेच्या अनुषंगाने राहील आणि तो विषय भोग घेईल, तो देखील एक प्रकारे ब्रह्मचारीच आहे. ब्रह्मचारित्व हे मनाचं आहे. जिथं तुमचा काम हाटून गेलेला आहे, जिथं तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची वासना उरलेली नाही, अशा जीवनामध्ये ब्रह्मचार्य हे मनाचं असतं. आणि ते या संतांनी अहोरात्र पाळलं. असा हा संत उदासीन आहे, तपस्वी आहे, ब्रह्मचारी आहे. आणि त्याच्यामध्ये काम आहे, पण तो भगवंत प्राप्तीचा आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार शिल्लक नाही. आणि अशामुळं त्याच्या मनाला सैरभैर करणारे सगळे षड्रिपूंनी आपली शस्त्रच खाली टाकून दिलेली आहेत. आणि शस्त्र खाली टाकून दिल्यामुळं नाथ भागवतामध्ये म्हणतात त्याप्रमाणे एका माणसाला 5 सवती होत्या. आणि या 5 सवती त्याला वेगवेगळ्या दिशेने ओढायच्या. एकाला चांगले चांगले कपडे आवडायचे, एकाला खायला आवडायचं, एकाला बघायला आवडायचं, एकाला ऐकायला आवडायचं, एकाला चांगले चांगले सुगंध आवडायचे. म्हणजे ही आपली इंद्रिय ही माणसाला खेचत असतात आजूबाजूला. आणि तो नवरा अत्यंत मेटाकुटीला आलेला असतो. संतांच्या बाबतीमध्ये या षड्रिपूंच्या मार्गाने जी इंद्रिय विषय सेवन करत असतात, त्या इंद्रियांनी विषयाचं हे शस्त्रच मुळी खाली टाकून दिलेलं असतं. आणि त्यामुळे आतमधला तो मूळ पुरुष हा स्वस्थ होतो, शांत होतो. निवाला मनी, त्याचं मन हे शांत झालेलं असतं. त्याच्या मनामध्ये कुठलाही तरंग येत नसतो. जसं एखादं सुंदर सरोवर, नितळ सरोवर, ज्याचा तळ दिसत असावा आणि जो अत्यंत शांत स्तब्ध असावा, ज्याच्यावरती पाण्याचे देखील तरंग उमटत नसावे, असं संतांचं मन असतं. आणि श्री महाराज हेच सांगायचे की तुमच्यासारख्या प्रापंचिकामध्ये राहूनही रामाने माझं मौन कधी भंग केलं नाही. त्याच्यावरती कुठला विषय तरंग हा कधी उमटलाच नाही. असा हा संत. आणि त्यामुळं आजही त्यांच्या जेव्हा आपण समाधीवर जातो तेव्हा आपल्या मनालाही शांतता मिळते. निवाला मनी. आणि हे स्वाभाविक आहे. आपल्या कंपनीमध्ये जर एखादा बॉस खूप चिडचिड करणारा असेल, दिवसभर जर आपण त्याच्या संगतीमध्ये राहिलो तर रात्री घरी आल्यानंतर आपल्यालाही मुलाबाळांवर चिडचिड केल्याशिवाय झोप येत नाही. तसं संताच्या संगतीमध्ये राहिलं की आपलं मन शांत होतं. कारण की ते स्वतः निवाला मनी, लेश नाही तमाचा, या अवस्थेशी एकरूप झालेले असतात. आणि तमोगुण म्हणजे आळस, तमोगुण म्हणजे अज्ञान, तमोगुण म्हणजे ज्या पद्धतींचे गुण या समाज जीवनामध्ये वर्ज्य मानलेले आहेत, अशा सर्व गोष्टींचा लवलेशही त्याच्यामध्ये नसतो. दुसरा याचा गभितार्थ असा आहे की सगळ्या सृष्टीचा विकास या भगवंतांनी तमोगुणातून केलेला आहे. ही पंचमहाभूत देखील तमोगुणातून निर्माण झालेली आहेत. जेव्हा तमोगुणातून या सृष्टीचा विकास झालाय आणि अशा तमोगुणाचा लवलेश या संतांच्या जीवनात सापडत नाही, याचाच अर्थ संत या पंचमहाभूत देहाच्या पलीकडे राहतो. असा तो विदेही झालेला दास, तोच या जगामध्ये धन्य होतो. कारण तो सर्वोत्तमाचा दास असतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.